एकच मिनिट. आजी आजी. हा आजी. किती वेळ होणार आहे तुला घरी पोचायला? मी निघते आता. पोचीन, लगेच पोचीन. फोन अशासाठी केला होता की सहस्त्रचंद्र दर्शनाची तयारी चालू आहे ना, आणि साडीवाला घरी आला होता पैठण्या घेऊन. म्हणजे मी त्याची एक निवडले तुझ्यासाठी, पण तू जर वेळेवर आलीस ना तर मग तू तुझ्या आवडीची घे, म्हणजे बदलून घेता येईल आपल्याला. नाही आजी, अहो तुम्ही निवडली ती नेसेन ना मी, मला आवडेल. तू ये, मग बोलू आपण. आता जास्त उशीर नको करूस तू. हो हो आजी, मी पोचतेच आहे. एका कामात अडकले होते. येते. हा ठीक आहे. निकिता ताई, श्वेता, हो उद्या नको. ते उद्या आजींचं सहस्त्रचंद्र दर्शन आहे ना. अय्या हो, मी विसरलेच होते. उद्याचा दिवस ऍक्च्युली खूप चांगला आहे आणि पवित्र दिवस आहे. मला त्यांचं पावित्र्य नाही घालवायचंय. आय एम सॉरी श्वेता, पण सगळे वेगळ्या मनस्थितीत असतील आणि त्यात घरी हा विषय काढणं मला नाही बरोबर वाटत आहे. नाही, बरोबर बोलतेस तू. उद्या नकोच करायला, आपण कार्यक्रम झाल्यावरती करूया. पण उशीर नाही ना होणार मॅम? अगं नाही, एका दिवसाने काही होणार नाहीये. आपण करूयात. बरं, आता निघूया का? खूप उशीर झालाय. श्वेता, सोडायला येऊ तुला? नाही नको, मी जाईन. ठीक आहे, पण मग तू आता सगळा विचार सोडून दे, शांतपणे घरी जा आणि आराम कर. मोठी कामगिरी पार पाडली आज आपण. चल, माझ्याकडे स्कूटर आहे, मी हिला घरी सोडते. चल, सांभाळून जा. अधीर ऐक ना माझं, अधीर एकदा ऐकून तरी. बाबा हिला सांगा ना, ही घर सोडून जायचं बोलते. अधीरा, कुठे जातेस तू? कशासाठी आणि का? बाबा, मी नाही राहू शकत इथे. माझ्या घरी निघून जाते. हे बघ अधीरा, तुझ्या जाण्यानं हा प्रॉब्लेम सुटणार नाहीये. इथे थांबण्याने पण सॉल्व्ह होणार नाहीये ना. उलट मी इथे थांबले तर आणखीनच जास्त इन्सल्ट होईल. बघितला कसा कलियुग आहे ते. घरातल्या रीतिरिवाजांबद्दल, सोसायटीच्या नियमांबद्दल मी 4 शब्द बोलायला गेले तर उलट मलाच ऐकवलं. माझाच इन्सल्ट झाला इथे. अधीरा, अरे बाळा, हे घर तुझं आहे ग. तू या घरची लक्ष्मी आहेस. असं जाऊ नकोस ग. हवं तर त्या बाईच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. प्लीज. तुम्ही प्लीज माफी नका मागू. पण प्लीज, मला तुम्हाला खरंच हर्ट नाही करायचंय. मी मान्य करते, माझ्या मैत्रिणींकडून चूक झालीये. बाबा, त्या माझ्या खूप वर्षांपासूनच्या मैत्रिणी आहेत. हो, शिकतील ना हळूहळू. त्या वेड्या नाही आहेत. आम्ही आतापर्यंत एक सर्टन लाईफस्टाईल जगत आलो आहोत. त्यामुळे आमच्यासाठी, माझ्यासाठी ही लाईफस्टाईल ही खूप वेगळी आहे, जी मी ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतेय. बाबा, मी काही केलं, किती चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी आईंना नाही आवडत आहे. मी जर या घरात राहिले ना बाबा, तर आमच्या दोघींची फक्त आणि फक्त भांडणं होणार आहेत. आणि हे या घरातल्या कुठल्याही माणसासाठी फेअर नाहीये. मला प्लीज जाऊ द्या. अधीरा थांब ना, एकदा प्लीज थांब ना. तसं काही घर सोडून उपकारच करते आमच्यावर. आई, काय प्रॉब्लेम आहे का तुझा? बाय रूम. अधीरा, अरे तू बघत काय उभा आहे? जा ना तिच्या मागे, थांबवण्याचा प्रयत्न कर तिला. जा. बाबा, कसं थांबवतील? ती ऐकतच नाहीये माझं. तरी जा, परत बोल तिच्याशी. जा. माझ्या भरल्या घराचा सत्यानाश केलास ना तू. स्वतःच्या पोटच्या पोराच्या आयुष्याची खेळलीस तू. कदाचित परमेश्वर तुला माफ करेल, पण लक्षात ठेव, मी तुला कदापिही माफ करणार नाही. पटापट हात चालवा रे. आणि एक मिनिट, हे बघ, हा फुलं आणली आहेस ना, हा ही कमान नीट लावायची आहे आणि लाइटिंग वगैरे नीट केल्यास ना, सगळं एकदम चकाचक झालं पाहिजे, कळलं?
पटापट हात चालवा, चला चला पटकन चल. हा तिथे तिथे ते सरळ कर. हॅलो, हा म्हणता ते बोला. आता आम्ही मोठ्या फ्लॅट मध्ये राहायला जाणार. करून टाका आमच्यासाठी नवीन फ्लॅट बुक मोठा. इच्छा खरंच छान आहे तुमची, पण आधी दिलेलं काम करा तुम्ही. अहो केलं की तुमचं काम झालं ना. शर्थीने खिंड लढवलीये मी. हा, तुम्हाला जे हवं होतं ते केलंय मी. एक मिनिट हा, अंशू पटकन गेला. हॅलो, ओ विणबाई, ऐकताय ना? काय चाललंय तुझं? कुठे होतास इतका वेळ? समोर सारखा तुझ्याबद्दल विचारतोय मला. मॉम यार प्लीज. बस झाला तुझा आगाऊपणा. अरे तुला जरा तरी जाणीव आहे का? तुझी मॉम तुझ्यासाठी काय काय करते ते. तुझ्यामुळे किती वेळा कोणाकोणाशी खोटं बोलावं लागतंय मला. जा आता आतमध्ये आणि थांब. समजते किंवा कोणी तुला विचारलं कुठे होतास तर अधीरा बरोबर होतो म्हणून सांग. इज दॅट क्लिअर? हो विणबाई, हॅलो, ऐकताय का? हॅलो हॅलो, अहो कुठे आहात तुम्ही? आहात का जागेवर? हा हॅलो, सॉरी सॉरी. हल्लीची मुलं ना डोक्याला ताप देतात नुसते. किती करा काही करा, यांना किंमतच नसते आपली. सेम टू सेम आमच्या घरी पण तेच आहे. हो, आपण इतकं चांगलं करायला जावं आपल्या मुलांसाठी, त्यांना वाटतं आपणच दुष्ट आहोत. म्हणजे आता काय झालं? तुमची अधीरा हो. अधीरा? अधीराचं काय? आता पाठवली की तिला तुमच्याकडे? तेच तर मी सांगत होते. तुम्ही ऐकलं नाहीत का मागासपासून माझं? ऐकत नव्हता तुम्ही? झालं, मी अधीराला पाठवलं. गेली ती घर सोडून. काय? हो. ऐक ना अतिरा, अगं आय एम बेगिंग यू, प्लीज असं करू नकोस. तो तू ऑलरेडी चूज केलंयस. तुझ्यासाठी आणि तुला तुझी फॅमिली जास्त इम्पॉर्टंट आहे. प्लीज लेट मी गो. अदिरा तू वेडी आहेस का ग? अगं तूही माझी फॅमिली आहेस. अदिरा लुक, आय जेन्युइनली लव्ह यू अदिरा. आणि आय अग्री, अगं आज जे झालं ते कम्प्लीट चुकीचं झालं. पण ऐक ना, याचा अर्थ असा नाहीये ना तू असं काहीतरी एक्स्ट्रीम स्टेप उचलशील. रोज काहीतरी बोलतायत अरे त्या. त्यांचं फुगणं, त्यांचं रुसणं हेच सुरू आहे आणि यामुळे कोणीच खुश नाहीये घरात. आणि मी तुला पहिल्याच दिवशी म्हणू शकले असते की आपण सेपरेट राहूयात, आपण वेगळं राहूयात, पण मी नाही म्हणाले. कारण मला जेन्युइनली त्यांच्या बरोबर ऍडजस्ट करायचं होतं, त्यांना खुश करायचं होतं, त्यांचं मन जिंकायचं होतं. Which I tried but I failed, you know, I failed. Because genuinely she hates me.